लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलं आणि मुलींच्या वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी विकत घ्यावं लागते। तर गेल्या 1.5 वर्षापासून वसतिगृहात पाणी मिळत नसल्याने विद्यार्थी हैराण झाले। तर पिण्याच्या पाण्यापासून विद्यार्थ्यांना अधिकच पैसे मोजावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी सांगितले। मात्र प्रशासनाच्या भीतीपोटी या विद्यार्थ्यांनी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिलाय। हा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचावा अशी विनंती देखील इथल्या विद्यार्थ्यांनी केली। यावर विद्यालयात प्रशासनाला विचारलं असता वसतिगृहाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लहान असून वसतिगृहात एरोप्लांट किंवा स्वच्छ पाणी थंड करण्यासाठी सोय नसल्याचं मान्य करण्यात आलं असून लवकरच यावर पावलं उचलली जातील असं एकमत डिजिटलशी बोलताना इथल्या प्रशासनानं सांगितलंय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। नाही, तसं आपल्या इथे जे काही हॉस्पिटल आणि आपल्या इथं राहणारे जे काही कर्मचारी आहेत, क्वार्टर्स, आणि आपल्या इथे असलेल्या दोन्हीही UG आणि PG हॉस्टेलसाठी आपल्या इथं पाण्याचा आपण व्यवस्थित साठा केलेला आहे। त्यांना पाण्याचा साठा मिळतो आहे। कधी एखाद्या वेळेस, जसं की मागे एखाद्या दिवशी नगरपालिकेकडून आपल्याला होणाऱ्या साठ्यामध्ये जर कुठे काही बिघाड झालेला असेल किंवा काही झालेलं असेल, त्यावेळेस पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम येतो। त्यावेळेसही आपणच कॉलेजतर्फे किंवा हॉस्पिटलतर्फे आपण पाण्याची सोय त्यांना करून देतो। नाही, ते आपल्या इथे फिल्टर्स, पाण्याचे जे फिल्टर्स आहेत ते बसवलेले आहेत। मध्ये कधीतरी एखाद्या वेळेस असं होतं की त्यांचा मेंटेनन्सचा कधी प्रॉब्लेम आला तरच त्यांना बाहेरून जार वगैरे घ्यावं लागतात, नाही तर आपल्या इथे पाण्याची वगैरे व्यवस्थित सोय आहे। आपल्या इथे जवळपास 8 लाख लिटर इतकी पाण्याची साठवणुकीची सोय आहे आणि तिथे आपण ते पाणी साठवलं जातं आणि तिथून संपूर्ण वॉर्ड्सला, संपूर्ण जे ऑपरेशन थिएटर्स आहेत, जितके आपल्या इथं ICU आहेत, SICU आहेत, यांना, तसेच आपल्या इथं काही राहणाऱ्या कर्मचारी ज्यांचे क्वार्टर्स आहेत त्यांना, आणि आपल्या इथं असलेल्या UG आणि PG हॉस्टेलला तिथूनच पाण्याचा सप्लाय वगैरे होतो। तरीही अजून आपल्याला उन्हाळ्यामध्ये थोडंसं पाण्याचं कधी कमतरता जाणवतं, तर त्याच्यासाठी डीन सरांच्या मार्गदर्शनाखाली आपलं जे मेडिकल कॉलेजचे जे हे आहे, प्रशासन आहे, त्यांचा विचार चालू आहे की आपल्याला 24 तास जी काही महानगरपालिकेची पाणी पुरवठ्याची लाईन आहे त्याच्यापासून आपल्याला तिथून आधीचे जे कनेक्शन आहेत त्याच्यापेक्षा आता जास्त कनेक्शन किंवा त्यापेक्षा मोठीच पाईपलाईन घेण्याचा आमचा विचार चालू आहे। त्यामुळे याच्यानंतर पुन्हा पुढच्या उन्हाळ्यात वगैरे कधी कोणालाही पाणी कमी असण्याचा त्रास होणार नाही। मी डॉक्टर सचिन गरुड, वैद्यकीय अधीक्षक, श्री विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.